जय हिंद मित्रांनो, आपल्या टेक चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर 8 ते 13 हजारच्या दरम्यानच शिक्षकांची भरती होणार आहे अशा प्रकारची न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। त्यातल्या त्यात वर्तमानपत्रामध्ये देखील सेम प्रकारची न्यूज आपल्याला वाचायला मिळालेली आहे। त्यामागची सत्यता नेमकी काय आहे, एक्झॅक्टली किती जागा पवित्र पोर्टल अंतर्गत येऊ शकतात, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती आणि प्रायव्हेट सोसायटीच्या किती जागा असू शकतात, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या 21 जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची फास्ट ट्रॅक बॅच। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेल्या सर्व विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये तुम्हाला जर का मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घेऊ शकता। याच्या व्यतिरिक्त आपल्याला टीईटीच्या संदर्भामधल्या कोणत्याही पुस्तकाची आवश्यकता असेल तर पुस्तके देखील तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेली आहे। सर्व विषयांची पुस्तके तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। तुम्ही जवळच्या मोठ्या बुक स्टॉल वरती जा किंवा जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर करायचं असेल तर मास्टर टीचर या ॲप मध्ये या सर्व पुस्तकांना जे आहे आपल्याला ऑर्डर करण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे एक न्यूज पेपरची कटिंग आहे। नव्या शिक्षकांच्या 8 ते 13 हजार जागा भरणार अशा प्रकारचं टायटल असलेली ही एक बातमी आहे, जी सोशल मीडियावरती सध्याच्या घडीला जे आहे मोठ्या प्रमाणावरती धुमाकूळ घालताना आपल्याला दिसत आहे। त्याच्यामध्ये त्यांचा असा मुद्दा आहे की अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनामुळे घटल्या नवीन भरतीच्या जागा। अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त आहे आणि या अतिरिक्त शिक्षकांच्या वाढलेल्या संख्येमुळे येत्या शिक्षक भरतीमध्ये पदांची संख्या कमी असणार आहे, असं यांचं लॉजिक आहे। अगोदर आपण समजून घेऊया की या पत्रकार महोदयांनी एक्झॅक्टली काय माहिती दिलेली आहे, मग त्यामध्ये कुठपर्यंत सत्यता आहे ते आपण नंतर डिसाईड करूया। चला बघा, थोडक्यामध्ये बघूया आपण। हे मुंबईवरून बातमी दिलेली आहे। राज्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे किमान 13 हजार नव्या शिक्षकांची भरती होण्याची आनंद वार्ता असून त्यामुळे पूर्ण पगारी शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या शिक्षण सेवकांच्या आशाही पल्लवित झालेल्या आहेत। आता तुम्हाला ना व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट या ठिकाणी सांगून देतो की बऱ्याच वेळा, ठीक आहे, थोडंसं दुःखदायक आहे परंतु सांगावं लागतं, बऱ्याच वेळा पत्रकार महोदयांना टीईटी आणि टेट मधला फरक देखील समजत नाही। ठीक आहे, अगदी ज्वलंत वास्तव आहे, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्यांना लवकर लक्षात येत नाही। ते आपल्या परीने जे आहे बातमी देण्यासाठी प्रयत्न करतात। आता इथे जेव्हा त्यांनी दिले ना की 13 हजार शिक्षकांची भरती होणार आहे, शिक्षण सेवकांच्या आशा पल्लवित झाल्या असं लिहिलेलं आहे। इथे शिक्षण सेवकांच्या आशा पल्लवित होणं शक्य नाहीये, इथे अभियोग्यता धारक असायला पाहिजे, पहिला मुद्दा। ठीक आहे, एकदा जॉईन झाल्याच्या नंतर मग शिक्षण सेवक म्हणून त्याला जे आहे गणना केली जाते। अनेक महिन्यांपासून रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया आता वेग घेत असल्याचे या ठिकाणी शिक्षण खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे। शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना 31 मे 26 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिलेले आहे। मे 26 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संभाव्य जागांचाही यामध्ये जे आहे समावेश करण्याचा निर्णय देखील त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आता आणखी दुसरा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितला, 1,70,000 उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षेमध्ये आहेत। तर परीक्षा किती लोकांनी दिली? 2,28,000 लोकांनी। त्यापैकी नोंदणी ऍक्च्युअल मध्ये पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन किती लोकांनी केलं? 1,70,000 लोकांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर राज्यात 40 ते 45 हजार शिक्षकांची भरती करण्याचं नियोजन होतं, मात्र 15 मार्च 24च्या संच मान्यता निकषामधील बदलांमुळे राज्यभर तब्बल 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आलेले आहेत। या शिक्षकांचे आधी समायोजन आणि उरलेल्या जागांवर जे आहे नवीन भरती असा पवित्रा शिक्षण विभागाने घेतलेला असल्यामुळे समायोजनामधून उरलेल्या शिक्षकांची भरती नव्या जागांवरती केली जाणार आहे। बघा आता यामध्ये ना काहीशा गोष्टी तथ्य आहे। शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, मोठ्या प्रमाणावरती त्यांचा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय। 31 मे पर्यंत ज्या काही वॅकन्सीज रिक्त होणार आहेत त्या पोर्टलला येणार आहे। 31 मे पर्यंतचा कालावधी त्यांना दिलेला आहे। या सगळ्या बाबी ठीक आहे, वास्तव आहे, परंतु
त्यामधून फक्त जे आहे 13,000 जागा या ठिकाणी जे आहे पोर्टलला येतील असं म्हणणं मला असं वाटतं की थोडंसं चुकीचं आहे. सध्या आपण त्याबद्दल जे आहे भाकीत करणं जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यानंतर जे आहे आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगतो, थोडंसं महत्वाचं आहे, उशीर जरी लागत असेल तर. मुलाखतीविना भरतीचा दावा केला जातोय. पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबवून वशिलेबाजीला आळा घालण्याचा शासनाचा दावा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. मात्र खासगी संस्थांना प्रत्येक जागेसाठी 10 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्याची जी आहे मुभा देण्यात आलेली आहे. आता बघा, इथे देखील त्यांनी चुकीचा मुद्दा लिहिलेला आहे. मुलाखतीसाठी एका जागेसाठी जे आहे 10 उमेदवारांचा आता इतिहास जमा झालेला आहे. आता सध्या जे 3च उमेदवार या ठिकाणी बोलवले जाणार आहे. म्हणजे या पत्रकार महोदयांना या बाबी देखील आपल्याला माहिती नाहीये असं अनफॉर्च्युनेटली सांगावं लागते. म्हणजे काय आहे, याच्यामधली जी न्यूज आहे, ही जी न्यूज आहे ते अर्धसत्य आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कारण बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, परंतु आता याच्यानंतर ना आणखी एक थोडीशी धोकादायक गोष्ट तुम्हाला सांगतोय. या बातमीला जे आहे ना, हे बघा, शिवसेनेच्या ऑफिशियल न्यूज हँडलवरती ही बातमी आहे. शिक्षक भरती प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. 13,000 जागांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. हे जे पोस्टर आहे ना, ते शिवसेनेच्या ऑफिशियल पेजवरून या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या अभियोग्यता धारकांमध्ये जे आहे थोडंसं या ठिकाणी जे आहे संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे की शिवसेनेच्या ऑफिशियल पेजवरून देखील जर का तेवढेच पदांची संख्या आणि या बातमीमध्येही तेवढीच पदांची संख्या जर का दाखवली जात असेल तर मग याच्यामध्ये तथ्य आहे का? तर आणखी तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो. याच्यापूर्वी जर तुम्ही आपलं चॅनल या ठिकाणी कंटिन्युअसली फॉलो करत आलेला असाल तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की यावेळेस 2022च्या तुलनेमध्ये 2017च्या तुलनेमध्ये पदांची संख्या कमी असणार आहे. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तोच आहे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा. म्हणजे बऱ्यापैकी शिक्षकांची संख्या ही अतिरिक्तच आहे. त्यांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न आहे. काही जिल्ह्यांमध्ये समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु अजूनही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची जी आहे प्रक्रिया रद्द करावी लागलेली आहे. ही आपल्यासाठी शोकांतिका आहे. त्या ठिकाणच्या जागा येतील का? आता काही जण म्हणून देतील हो येतील ना. मग अहो येतील नसतं हो, जागा येतील असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. कारण जर शिक्षकांच्या वॅकन्सीज नाहीयेत, त्यांचं समायोजन झालेलं नाही, शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत आणि त्या ठिकाणी आणखी नवीन शिक्षक आपल्याला पाठवून द्यायचे पवित्र पोर्टलनुसार, हास्यास्पद वाटतं का नाही? ठीक आहे, आपल्या सर्व अभियोग्यता धारकांसाठी ही घातक आहे, वाईट बातमी आहे, पण रियालिटी आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल की नाही? रियालिटी आपल्याला ऍक्सेप्ट करावी लागेल. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जे आहे हा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे. मग आता याच्यात ठिकाणी जे आहे नेमकं मार्ग काय काढला जातोय त्याच्यामध्ये मी जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतोय त्यावेळेस एक गोष्ट मला थोडंसं बोलताना लक्षात आलेली आहे की एकूण पदांच्या 100% पदांच्या 80% पदांची भरती करण्याचा निर्णय शासनाने दिलेला आहे, तसं पत्रक देखील आलेलं आहे. परंतु आता या अतिरिक्तच्या समायोजनाचा प्रश्न जे आहे थोडंसं मार्गी लावण्याकरिता 80 पैकी आणखी 10% पद कपात या ठिकाणी केल्या जाऊ शकते. म्हणजे 70% पदांची भरती या ठिकाणी केली जाऊ शकते. 10% जागा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी रिझर्व्ह ठेवल्या जाऊ शकतात. असं जर घडलं तरी देखील मला असं वाटतं, याच्यापूर्वी सांगितलं होतं की 15,000च्या आसपास जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकतात. 7-8 हजार जागा ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असाव्यात, हे अंदाज आहे. ठीक आहे, अजूनही आपण ऍक्च्युअल मध्ये सांगू शकणार नाहीये कारण बऱ्याच आस्थापनांच्या संच मान्यता देखील बाकी आहेत. तुम्हाला बोलताना अतिशयोक्ती वाटेल, परंतु हे मी जे स्टेटमेंट देतोय ते पूर्ण जबाबदारीपूर्वक देतो आहे. बऱ्याच संच मान्यतेमध्ये अजूनही गंभीर प्रकारच्या त्रुट्या आहेत. त्या त्रुट्यासाठी दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या आहेत. अजून ती संच मान्यता दुरुस्त झालेली नाहीये. बऱ्याच ठिकाणच्या संच मान्यता दुरुस्ती झालेल्या देखील आहेत. आपण सर्वांनी मिळून जे आहे आपल्या आपल्या आस्थापनांचा शोध घ्या, त्या ठिकाणी जा, त्यांना जे आहे विचारणा करा. आपले जे शिक्षण अधिकारी महोदय आहेत किंवा मग मनपामधले जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांच्या भेटीगाठी करा. त्यांना जे आहे आग्रहाने या ठिकाणी विनंती करा की आपण पवित्र पोर्टलला 31 मेच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये रोस्टर कंप्लीट करून जाहिराती अपलोड करा. तर निश्चितपणाने काहीशा प्रमाणावरती का होत नाही, परंतु जागा पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात.